चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमचं नशीब या पावसाळ्यात बदलू शकतो, जो व्हिडिओ तुम्हाला या पावसाळ्यात बनवू शकतो लखपती। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती यंदाच्या पावसाळ्यात आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देऊ शकते। ज्या माहितीच्या अनुसार जर आपल्याकडे फक्त 20 गुंठे क्षेत्र हे शिल्लक असेल, तर 20 गुंठे जमिनीत आपण पावसाळी कोथिंबीर लागवड करून 37 दिवसात कमावू शकता 2 लाखांचा निव्वळ नफा। मग याच्यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे की ज्यामुळे फक्त 37 दिवसात आपण कमावू शकतो 2 लाखांचा निव्वळ नफा। चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया। ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे प्राप्त करायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की फक्त 20 गुंठे जमिनीत पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपण 37 दिवसातच कमावू शकता 2 लाखांचा निव्वळ नफा। चला तर मग हे सगळं कशा पद्धतीनं साध्य होऊ शकते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात इथं जाणून। मित्रांनो, कोणत्याही पद्धतीचा निव्वळ नफा कमवायचं म्हटलं की आवश्यकता असते ती म्हणजे प्लॅनिंगची। तर कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायला पाहिजे की ज्यामुळे 37 दिवसातच आपल्याला मिळू शकतो या ठिकाणी 2 लाखाचा निव्वळ नफा। हे सगळं तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो। मग प्रश्न कोणता आहे? तर प्रश्न फक्त सिंपलच आहे। स्वतःच्या छातीवर फक्त हात ठेवून तुम्ही या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर खरं द्या। तर बघा मित्रांनो, माझा तुम्हाला एवढाच प्रश्न आहे की जी पावसाळी पिकं तुम्ही घेतात म्हणजे आपल्या भाषेमध्ये खरीप हंगामातील पिकं, तर ही खरीप हंगामातील पिकं घेऊन अर्ध्या एकरातून आपल्याला किती बरं उत्पन्न होतं? म्हणजे ज्याच्यामध्ये सोयाबीन आलं, ज्याच्यामध्ये आपल्याकडे धान शेती आली, ज्याला तांदूळ आपण म्हणतो। आता कापूस याच्यामध्ये घ्यायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण माझा एक साधा सवाल आहे की मला एवढंच सांगा की आजवर तुम्ही कित्येक वर्षापासून शेती करत आहात, मग अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे जमिनीमध्ये आपण जी काही पिकं खरीप हंगामात घेतात त्या माध्यमातून किती निव्वळ नफा कमवतात? आता कुणी म्हणेल सर सगळं जाऊन करून 10,000 उरते, कुणी म्हणेल 15,000, कुणी म्हणेल 20,000। जास्तीत जास्त मला वाटते 30,000च्या वर कोणी जाणार नाही। आता कसं राहते, 100% पैकी 2-3% व्यक्ती असे असतात फारच कष्ट करतात, फार टेक्निकल गोष्टीने शेती करतात, तर त्यांची मिळकत 50,000च्या वर सुद्धा जाऊ शकते आणि काही आधुनिक शेतकरी त्यांचा नफा लाखोत असू शकतो। पण सर्वसामान्य कास्तकार बांधवांचा निव्वळ नफा मला वाटते 20-25 हजार रुपयाच्या वर असू शकत नाही। एकरी एवढं मिळालं तरी खूप झालं। मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी कुणी म्हटलं की बाबा आपल्या 20 गुंठे जमिनीमध्ये फक्त पावसाळी कोथिंबीर लागवड जर केली तर आपल्याला मिळणारा निव्वळ नफा 37 दिवसातच किती असणार आहे? 2 लाखांचा। विश्वास बसेल? अजिबात बसणार नाही। पण आता कशा पद्धतीने हे किमया आपण साध्य करू शकतो तुम्हाला समजावून सांगतो। आता निव्वळ नफा मिळवायचा म्हटलं तर आपण वस्तू घेतो कुठं? म्हणजे हे पीक घेतो शेतीमध्ये। मग सगळ्यात महत्त्वाची अडचण कास्तकार बांधवाला काय असते? मार्केटची। पहिला मुद्दा, पावसाळ्यामध्ये मार्केट असते का? तर बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये मार्केट 100% असते। खरीप हंगामामध्ये जी मुख्य पिके आहेत त्यांची लागवड अधिक होते। जवळपास 30% जमिनी अशा नाही आहेत की जिथं आपण कोथिंबीर घेऊ शकतो, कारण त्या पाणथळीच्या जमिनी येतात। काही शेतांना वाट नसते, त्याचबरोबर वाहतुकीची अडचण आहे। अशा अनंत अडचणी आहेत ज्यामुळं आपण बघितलं तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करणं जोखमीचं ठरते किंवा वाहतूक फार अडचणीची आहे।
मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? तो मार्केटमध्ये काय भाव मिळतो बरं पावसाळ्यामध्ये? तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये तुम्ही कधीही चेक करून बघा. आजच्या कंडिशनला जाऊन बघा. पुन्हा 8-15 दिवसांनी चेक करा. मी खोटं बोलत नाहीये. पावसाळ्यामध्ये कोथिंबीरला मिळणारा जो दर आहे तो कमीत कमी, मी किती म्हणतोय? कमीत कमी जो दर आपल्याला मिळणार तो ₹50 किलो असणार आणि जास्तीत जास्त दर हा ₹300 ते 400 असू शकतो. पण सरासरी दर 100 पडतो तरी देखील मला काही जास्त पकडायचं नाही, ₹50च पकडायचं. याला तुम्ही मान्यता देतात का? होय असेल तर पुढे जाऊयात. यापेक्षा कमी जरी दर असेल तर काही मला प्रॉब्लेम नाही, पण एवढा दर मिळतोच. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की चला मार्केटचं नियोजन केलं. नंबर 2 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? जमिनीची निवड. आता जमिनीची निवड हा मुद्दा कशामुळे महत्त्वाचा आहे? बघा मित्रांनो, आपल्याकडे आता तुम्ही म्हणताल कोथिंबीरचं पीक हे तणासारखं पीक असते, त्याला काही टेन्शन, त्याला जमीन कशी असली जमते. 100% ही गोष्ट खरी आहे, की कोथिंबीरला कसलीही जमीन चालते, पण एक जमीन चालत नाही, की ज्या जमिनीमध्ये पाण्याचा संचय अधिक होतो. पावसाळ्यामध्ये पाऊस हा खूप पडला आणि जर जमीन या ठिकाणी पाणी शोषून घेणारी असेल आणि पाणी तिथं जर त्या ठिकाणी शिल्लक राहत असेल, तर अशा जमिनीमध्ये पाणी साचून कोथिंबीरची वाढ त्या ठिकाणी खुंटते, कोथिंबीर पिवळी पडून खराब होते, कारण मुळ्या नसतात. जमीन कशी असावी? तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमीन खोलगट नसावी, उतार असावी किंवा समतल असावी. मग बाकी कोणती असू द्या. हलकी, मध्यम, बारीक कोणती पण जमीन आपल्याला परवडते. पण मी म्हणतो तुमच्याकडे जी भारी जमीन ती घेऊच नका. हलक्या जमिनीत प्रयोग करा. आता हे झालं जमिनीबाबतीत. आता जमिनीची निवड केली. त्यानंतर मुद्दा येतो, की बाबा अर्ध्या एकरासाठी बीज किती लागते? तर 20 गुंठेची जागा आपण घेतली. यासाठी बीज तुम्हाला एकरी बीज लागते मित्रांनो, आपण जर बघितलं 30 किलो, अर्ध्या एकरात 15 किलो बी पडते. आता 15 किलो बीज या ठिकाणी 20 गुंठ्यात पडते. आता हे बीज लावायचं कसं? टोकन पद्धतीनं का कसं? टोकन पद्धतीने लावलं तर बीज वाचेल, उत्पन्न चांगलं होईल. पण जर एवढं किचकट प्रक्रिया राबवायची नसेल, तर आपण ज्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी करतो, त्याच माध्यमातून आपण या ठिकाणी ट्रॅक्टर असो किंवा बैलावरचं पेरणी यंत्र याच्या माध्यमातून कोथिंबीर लागवड करू शकतो. केली कोथिंबीर लागवड. आता त्यानंतर खत व्यवस्थापन. असं काही विशेष खत द्यायची गरज नाही, पण जमीन फारच हलकी असली थोडा युरिया टाकून द्यायचा म्हणजे वाढीला मदत होते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय? किंवा फवारणी. तर फवारणी कोणतीही कसल्याही प्रकारची करायची गरज नाहीये. कारण हे अशा पद्धतीचं पीक आहे, की ज्याच्यामध्ये टाईम पिरियड आहे 37 दिवसाचा. याच्यामध्ये पहिले 12 दिवस ते धने त्या ठिकाणी कोथिंबीर उगवण्यासाठी असक्षम आहेत. 12 दिवसाला उगवणार. 37व्या दिवशी मार्केटला जाणार. स्पेस राहतो 25 दिवसाचा. त्यामध्ये पहिले 12 दिवस प्लस 4-5 दिवस तर ते उगवण क्षमता त्याच्यातच जातात. आणि त्यानंतर त्या असणाऱ्या कोथिंबिरीवरती पाऊस छान पडला, की कसल्या प्रकारच्या रोगराईची भीती नाही, म्हणजे फवारणीचा खर्च 0. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, की बाबा चला आपण खताचं झालं, फवारणीचं झालं. सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे तण व्यवस्थापन. हा अडचणीचा मुद्दा आहे. इथं तणाचं कसं आहे, की बुवा आपण तणनाशकाची फवारणी स सरासरी घेऊ शकत नाहीत आणि असे काही तण उपलब्ध नाहीत. कारण तणनाशकाची फवारणी केली त्याचा टाईम पिरियड फार कमी आहे. त्यामुळं त्याचा जर शॉक कोथिंबीरीला बसला तर पुन्हा अडचणी. तर या 12 भानगडी रोखायच्या असतील तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी? फक्त एकच ध्यान द्यायचं कोथिंबीरीमध्ये, तण होऊ द्यायचं नाही. मग आपण सोयाबीनचं पेरणी ज्यानं केली त्याच्या माध्यमातून पेरणी केली तर कोळपण बी करू शकतो आपण. आणि मधलं आता हे मधल्या फटीतलं निघून गेलं आणि जे आपण पेरणी केलं त्या तासामधलं काढून घ्यायचं, बस झालं काम. जेवढं कमी तण त्या जुडीसोबत येईल तेवढा जबरदस्त भाव आपल्याला या ठिकाणी मिळतो. शेवटचा मुद्दा आता सिंचन क्षेत्राचा. आता इरिगेशन महत्वाचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही म्हणताल पावसाळ्यात पाण्याची गरज काय? कारण पावसाळ्यात तर पाऊस पडतो, पण असं नाहीये पावसाळ्यात पाऊस पडतो. 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मुद्दा कसा येतो माहिती आहे का पावसाळ्यामध्ये? मुद्दा हा येतो पावसाळ्यामध्ये, की कधी-कधी मध्यंतरी 15-20 दिवसाचा खंड पडतो, गॅप पडतो. मग तिथं सिंचन देणं फार गरजेचं आहे, कारण आपलं पीकच 37 दिवसाचं आहे. मग रेन पाईप इथं वापरू शकता आपण. त्या माध्यमातून फार जबरदस्त पद्धतीनं आपण जे ते कोथिंबीरला पाणी पोहोचवू शकतो किंवा स्प्रिंकलरचाही वापर सिंपल 2 इंचाचा शितोडा दिला तरी चालतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, आता हे सगळं झालं. आता कोथिंबीर विक्रीला आणायची तर काहीच नाही. कोथिंबीर त्या ठिकाणी आपण काढून घ्यायची. सगळी कोथिंबीर एकदा न काढता जर टप्प्याटप्प्यानं काढली, एका दिवशी सगळी न विकता जर टप्प्याटप्प्यात विकली तर आपला फार जबरदस्त फायदा होतो. मुद्दा काय आता, की बाबा 20 गुंठे जमिनीतून किती कोथिंबीर निघू शकते?
तर एकरी जे ॲव्हरेज जे तुम्हाला सांगतो तर ते कमीत कमी 80 क्विंटल आणि जास्तीत जास्त 120 क्विंटल आहे. तर एकरी 100 क्विंटल आहे. अर्ध्या एकराचं म्हणजे 20 गुंठ्याचं होते किती? या ठिकाणी 50 क्विंटल. आता सरासरी भाव कमीत कमी किती पकडलाय आपण? ₹50 म्हणजे ₹5,000 क्विंटल. आता 50 क्विंटल गुणिले 5,000 करा. रक्कम काय तयार होते? ₹2,50,000. आता याच्यातून जो खर्च झालेला आहे तो काढू. खर्च कुठं-कुठं आणि किती-किती झाला? सुरुवातीला आता आपण रान वगैरे घरीच तयार केलेलं आहे आणि नसेल केलं तर त्याच्यासाठी 1 लागतील आपल्याला एक ₹400-500 रान तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा खर्च ₹500 इथं धरा. बियाणाचा खर्च ₹100 किलोचं बियाणं 15 किलो. 100 गुणिले 15 ₹1,500. 1500 आणि 5 या ठिकाणी ₹2,000. त्याच्यानंतर खत वगैरे काय नॉर्मल लागते तरी पण धरा ₹200-300. हे झाले ₹2,200-2,300. फवारणीची गरज नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिंचन, याला काही खर्च लागत नाही. तण व्यवस्थापन सर समजा आपण बाहेरून एखादे मजूर लावून केले तर 2-4 ₹700-800 त्याला गेले समजा ₹3,000. त्यानंतर काढण्यासाठी ₹1,000 गेले. तर झाले हे त्या ठिकाणी ₹4,000. वाहतुकीचा खर्च आपण पकडला तर ओव्हरऑल सर्व कोथिंबीर विकायला आपण म्हटलं 50 क्विंटल माल घेऊन जायचा ते जवळपास एक 2-3 हजार खर्च लागतो म्हणजे 7,000. तर तुम्हाला सांगतो किती पण जास्त खर्च पकडा, किती पण जास्त खर्च पकडा, तुमचा खर्च किती होतो? 10,000च्या वर जाऊ शकत नाही. हे सगळं जर तुम्ही बाहेरून करून घेतलं तर. आता ₹10,000 हा खर्च झाला. ₹2,50,000चा या ठिकाणी आपल्याला काय झालं? उत्पादन झालं. मग काढा 2,50,000 मधून 10,000 काढून टाका. किती राहिले बरं? ₹2,40,000. आता वरचे ₹40,000 सोडून द्या. कधी आपला खर्च एक्स्ट्रा जो होणारच नाही एक्स्ट्रा पण झाला आणि कधी भाव कोसळला, काय झाले, अडचण आली, तर त्या परिस्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की बाबा ₹2,00,000चा निव्वळ नफा हा आपल्याला 20 गुंठ्यातून मिळू शकतो. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे, की हे सगळं करत असताना प्लॅनिंग महत्त्वाची आहे. आता 2,00,000चा निव्वळ नफा मिळाला, पण पीक किती दिवसात आलं हे लक्षात घेतलं का? 37 दिवसामध्ये पीक आले. म्हणजे तुमचं सोयाबीनचं पीक, तुमची धानाची शेती तुम्हाला 4 महिन्यामध्ये म्हणजे 120 दिवसामध्ये हा नफा मिळवून देते. 20 गुंठ्यामध्ये आपण 37 दिवसामध्ये ₹2,00,000 कमावत आहोत पावसाळी कोथिंबीर शेतीतून. जर आपण टोटल कॅल्क्युलेशन इथं केलं तर आपण 37 गुणिले 3 म्हणजे 111 दिवस, म्हणजे आपण 120 दिवसाच्या ऐवजी 9 दिवस कमी धरून 111 दिवसात 3 वेळेस कोथिंबीरीचं हे पीक घेऊ शकतो. या माध्यमातून आपण जर बघितलं तर एका मिळकतीचा हंगाम 2,00,000 गुणिले 3 वेळेसचं म्हणजे ₹6,00,000. म्हणजे कमीत कमी दर जरी ₹50 किलो मिळाला तर ₹6,00,000चा निव्वळ नफा आपल्याला एका खरीप हंगामामध्ये प्राप्त होऊ शकतो. आणि जर त्या ठिकाणी दर तुम्हाला 100 आणि 200 मिळाला तर तुम्ही विचार करा, जेवढं तुमच्या इतर क्षेत्रामध्ये उत्पन्न होणार नाही तेवढं उत्पन्न फक्त या 20 गुंठ्यात होऊ शकते. मी तुम्हाला हिणवत नाहीये, पण खुणवत आहो की बाबा इकडं या. आपण आपल्याकडे समजा 10 एकर शेती आहे ना, तर 10 एकर शेतीपैकी 2 एकर म्हणजे एकूण क्षेत्रफळाच्या 20% क्षेत्र हे आपण या असणाऱ्या एक्सपेरिमेंटसाठी ठेवा. प्रयोगशील शेतकरी बना. जर टेक्निकल शेती केली, जर स्मार्ट शेती केली तर आजही एका एकरातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो. त्यासाठीचं हे उत्तम उदाहरण होतं. बाकी आपली इच्छा असेल तर आपण कधीही त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकत नाहीत. पण आपली इच्छाच अडचणीत यायची, आपल्याला पुढे जायचंच नाही, तर मग काही करू शकत नाही. शेवटी झोपी गेलेल्या व्यक्तीला उठवता येते. जो झोपीचं सोंग घेते त्याला उठवणं अशक्य आहे. तर या माध्यमातून हा विचार करा. फक्त जाता-जाता एक गोष्ट सांगेल, की कोथिंबीर लागवड समजा आपण 20 गुंठ्यात अथवा एका एकरमध्ये करत असाल, तर एकाच वेळी करू नका. याचे 5 लॉट करा. कारण 37 दिवसाला पीक येते. समजा या रविवारी पहिला लॉट, पुढच्या रविवारी दुसरा, त्यानंतरच्या रविवारी तिसरा, त्यानंतरच्या रविवारी चौथा आणि 5वा असं केलं. तर जेव्हा तुम्ही 5वा लॉट त्या ठिकाणी टाकाल, तर 6वा लॉट जेव्हा टाकायची वेळ येईल, तेव्हा पहिला लॉट विक्रीसाठी उपलब्ध असेल. आणि या माध्यमातून जर आपण 20 गुंठ्याचं नियोजन केलं, 4-4 गुंठ्याचे 5 प्लॉट तयार केले, तर आपल्याला प्रत्येक प्लॉटमधून ॲट अ टाईम किती कोथिंबीर? जवळपास 12 ते 13 क्विंटल कोथिंबीर ही विक्रीसाठी उपलब्ध होईल. आणि या माध्यमातून ही कोथिंबीर जर गेली तर एकदम खूप जास्त लोड होणार नाही. घरच्या घरी कामं होतील आणि तुमचा दर रविवारी किंवा सोमवारी जो काही तुमच्याकडचा वार असेल, तुमचा मिळकतीचा हात सुरू राहील. आणि एकदा तुमची ही सायकल बसली व्यवस्थित, तर या माध्यमातून ही शृंखला
त्या ठिकाणी पहिले काढून घ्यायचं, विक्रीला न्यायचं आणि लगेच त्या ठिकाणी दुसरा प्लॉट तयार करायचा. या पद्धतीने जर प्लॅनिंग केली, वर्षभर जर तुम्ही या ठिकाणी जर कोथिंबीर शेती केली, तर तुम्हाला सांगतो लाखोंचा निव्वळ नफा कुठेच गेला नाही. आता तुम्ही काय करा, या पावसाळी कोथिंबीर शेतीसाठी प्लॉट तयार करा आणि पावसाळी कोथिंबीर लागवड करून लाखोंचा निव्वळ नफा कमवा. जर कधी-मधी काही अडचणी आल्या, काही विचारायचं असेल, तर कमेंट बॉक्स आहे. तिथं तुम्ही तुमचं नाव, तालुका, जिल्हा टाकून तुमचा काय प्रश्न असेल तर विचारा. त्या प्रश्नाचं निरसन व निराकरण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की अवघ्या 20 गुंठे पावसाळी कोथिंबीर शेतीतून आपण कमावू शकतो या ठिकाणी 37 दिवसांमध्ये 2 लाखांचा निव्वळ नफा. ही संकल्पना आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त माझ्या सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवा. त्यासाठी आपण या ठिकाणी काय करा, व्हिडिओला शेअर करा. शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या असणाऱ्या साधनांचा वापर करा. आत्तापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला एकच विनंती की फार कष्टानं, मेहनतीनं ही संकल्पना निर्माण करून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. माझी मेहनत बघून कृपया करून आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यावं, हीच आपल्याला मनापासून कळकळीची विनंती. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत. तर शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्याला आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.